नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक पावशेर मिरची घेतलेली आहे। मी तुम्हाला इथे पावशेर मिरचीचं प्रमाण सांगणार आहे। दोन प्रकारच्या मिरच्या असतात। एक छोटी अशी हिरवी मिरची असते, थोडासा डार्क कलर असतो तिचा, ती थोडी तिखट असते आणि ही थोडी कमी तिखट असते। मी ही मिरची घेतलेली आहे। तुम्ही दोन्ही मिक्स पण करू शकता। आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशा मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत। इथे आता आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मसाला तयार करून घेऊया, लोणच्याचा मसाला। मोहरी घेतलेली आहे मी 2 चमचे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि एक अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये मेथी दाणे घालणार आहोत। आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। छान भाजून झालेला आहे मसाला आपला। आता आपण गरम पॅन मध्ये मोहरीची डाळ घालून फक्त तिला गरम करून घेणार आहोत। ही भाजून नाही घ्यायची मोहरीची डाळ, फक्त गरम करून घ्यायची, कारण ती थोडीशी मऊ पडलेली असते, म्हणून तिला फक्त आपण गरम करून घेणार आहोत। हा मसाला आता थंड झालेला आहे। याला आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया। कापलेली मिरची, त्याच्यामध्ये आपण आता गरम करून घेतलेली मोहरीची डाळ घालूयात। त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतला होता लोणच्याचा, तो मसाला त्याच्यामध्ये घालूयात। त्यानंतर मी याच्यामध्ये अख्खा लसूण घालणार आहे, तो लसूण घालूयात। त्यानंतर इथे 4 वाटी मीठ मी घेतलेलं आहे, ते मीठ आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि 2 लिंबाचा रस घालून घेऊयात। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। बघा मैत्रिणींनो, छान मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी इथे तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे। ते तेल आपण आता याच्यामध्ये घालून घेऊयात। जसं लागेल तसं घालायचं, हलवून बघायचं। तेल थोडंसं वरतीच ठेवायचं, मिरच्यांच्या वरती तेल राहिलं पाहिजे, म्हणजे छान मुरतं ते लोणचं। ह्या लोणच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह बाहेरचे वापरलेले नाही आहेत। घरातलेच, म्हणजे जसं की मीठ, लिंबू, तेल, हे प्रिझर्वेटिव्हचंच काम करतात। याच्यामध्ये हळद पण घालून घेतलेली आहे, हळद पण प्रिझर्वेटिव्हचंच काम करते। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपलं मिरचीचं लोणचं। नक्की करून बघा आणि आवडल्यावरती मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।